नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, शालेय जीवन संपून कॉलेजच्या जगात पाऊल ठेवणं हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. असाच एक अविस्मरणीय आणि उत्साहानं भरलेला सोहळा नुकताच तळा ज्युनियर कॉलेजमध्ये पाहायला मिळाला. तळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11वीच्या नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे केवळ स्वागत करून संस्था थांबली नाही, तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचं वाटप करून एका नव्या प्रवासाची सुरुवात करून देण्यात आली. या दिमाखदार सोहळ्यासाठी अनेक प्रमुख मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली होती. यामध्ये तळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री पाटील, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, प्राथमिक विद्या मंदिरचे चेअरमन श्री महादेव बैकर, सदस्य श्री राजू सप्रे, वाशी हवेलीचे माजी सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, तलाठी अंकिता जाडे, शाळा समितीच्या सदस्या तावडे मॅडम आणि पर्यवेक्षिका सौ जयश्री मच्छे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सृष्टी दलाल, हुमेरा चिपळूणकर, संघमित्रा माळी, आफरीन गोठेकर आणि बिस्मा फटकारे या विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली. उच्च दर्जाचं शिक्षण, कडक शिस्त आणि आपल्याच हक्काच्या ग्रामीण भागात मिळणाऱ्या उत्तम सोयी सुविधा यामुळेच आम्ही या महाविद्यालयाची निवड केली आहे. इथले संस्कार आणि वातावरण आम्हाला भविष्यात नक्कीच एक आदर्श नागरिक बनवेल, हा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी श्री मंगेश देशमुख, श्री पुरुषोत्तम मुळे, श्री महेंद्र शेठ कसबजे, श्री श्रीराम कसबजे, श्री महादेव बैकर, श्री राजू सप्रे, श्री जगन्नाथ तांडेल आणि सौ जयश्री मचे यांनी आपले विचार मांडले. केवळ पदवी मिळवणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद निर्माण करणं म्हणजे शिक्षण होय. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर तळा शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल करावं. संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. या विचारांसह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही. तर आभार श्री श्रीराम कसबजे यांनी मांडले. एकंदरीत तळा ज्युनियर कॉलेजचा हा स्वागत समारंभ नवोदित विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण करून गेला. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आचार्य, उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी संघमित्र प्रशांत माळे. माझ्या शिक्षणाचा पाया जिल्हा परिषद शाळा सोनसडे येथे रचला गेला. ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर, बोरघर हवेली या शाळेने मला जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्षाची ताकद दिली. त्याच जिद्दीच्या बळावर आज मी तळा महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे केवळ पदवी मिळवण्यासाठी नव्हे, तर परिवर्तनवादी विचार, ज्ञान आणि संस्कार आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवण्यासाठी मी आली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाविद्यालयातून ती शक्ती मला नक्कीच मिळेल. महाविद्यालयाचा पहिला दिवस म्हणजे केवळ नवीन वर्ग नव्हे, तर स्वतःला घडवण्याच्या प्रवासाची खरी सुरुवात आहे. येथे प्रत्येक पाऊल जबाबदारीचे आहे. येणाऱ्या काळात हेच शिक्षण माझी खरी ओळख, माझी प्रतिभा आणि माझे आयुष्य घडवणार आहे. आज मला माझ्या आई वडिलांच्या कष्टांची खरी जाणीव झाली आहे. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील यशाला एक चांगली दिशा दाखवली आहे. याच परंपरेचा भाग होण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आम्हाला उत्तम संस्कार, दर्जेदार शिक्षण आणि चांगली शिस्त लाभावी हीच माझी सर्व शिक्षकांना आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. माळ पाखरा उंच भरारी, परतीची तुला तमा नसावी. माळ पाखरा उंच भरारी, परतीची तुला तमा नसावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. Good morning everyone. Myself is Maiba Fadakre. I am 11th science student. Friends, a few days ago we entered class 11 with excitement, curiosity and little bit of nervousness. But slowly we are making new friends, attending new classes and understanding that this is very different from school. This is very different from school. And now one thing is clear. These 2 years is not just another part of our education. They are the years which shape our future. Each of us carrying dream in their heart. Some of us want to become doctor, engineer, entrepreneurs, artists, and something even greater. Our dreams may be different, but the road to every dream is the same. Hard work, discipline, consistency. As a former president, Dr. APJ Abdul Kalam said, dream, dream, dream. Dream transform into thought, and thought
third result in action. A dream alone is nothing. It's our action repeated every single day change our lives. There will be chapters where things impossible. There will be exams will test our confidence. There will be moments when you feel like tired and think, I can't do this. But in those moments, just remember the another beautiful thought by APJ Abdul Kalam. If you shine like the sun, first burn like the sun. Every successful person, every successful person we admire today was once an ordinary student sitting in classroom with fears, doubts and challenges, just like of us. But the difference is not the talent, the difference is they kept going when another was just stopped. Friends, don't be afraid of failure. Be afraid of giving up without giving your best. What a wonderful thought Dr. APJ Abdul Kalam said. Small aim is crime. Have great aim. So let us never limit ourselves because of fear. Let us learn from our mistakes without feeling ashamed. Let us help each other to grow instead of pulling each other down. Because in future, one of us will succeed. It's remind all of us that success is possible. Years from now, people may not remember how lecture we attend, how test we wrote, but we will always remember the dream we chased, the challenge we faced. So from today, let's make a promise to ourselves. Not that we will never fail, but we will never stop trying. So let's study with honesty, work with discipline, respect our teachers, and support our friends. And believe in ourselves, even those days when no one else does. Because our success is not written by luck, it's written by what the choices we make every single day. And I would like to end with a final thought. Success is not you are being better than someone else. Success is not you are being better than someone else. Success is you are being better the person you were yesterday. Thank you. Our teachers, management members of the Tare Vibhag Shikshan Prasar Mandal and my dear friends. Good morning. My name is Srishti Sandhu. I stand before you today as a proudly 11 commerce student. Here is my speech for 11th standard grade welcome ceremony capturing our shared journey, aspirations. When I came to the Zulzinga College for my higher secondary education, this institute was my only choice. This college is renowned for excellently academic track record and discipline, environment and honestly development approach. For a student looking like me to build a strong foundation in a commerce, there is no better place our surrounding that offers such qualities, educational faculties right at our doorsteps. I want to take a moment to express my deepest respect of the visionary management of the offers bears of the Tare Vibhag Shikshan Prasar Mandal. Their treatment dedication to the brightening top-notch educational faculties to the rural student is truly inspired because of their leadership, hard work and commitment. We have access to incredible resources, modern infrastructures and environment where we can thrive safely and confidently. As a commerce student, my ultimate goal is to become a successful advocate and contribute meaningfully to our nation's economics. I want to prove that with dedication and right guidance, as a girl from Attaya can conquer the global corporate world. I know the path is tough, but I am confident that knowledge and values I can gain here will help me turn this big dream into reality. Thank you. जय हिंद, जय भारत। महोदय, सम्मानित शिक्षक एवं मेरे प्यारे साथियों, आप सभी को मेरा सादर नमस्कार। मेरा नाम हुमेरा हिदायत चित्रकूटकर है। मैंने इस कॉलेज में प्रवेश इसलिए किया क्योंकि यहाँ अच्छी शिक्षा होती है। मुझे विश्वास है कि यहाँ से मेरा भविष्य अच्छा बनेगा। मेरा लक्ष्य एक सफल इंसान बनना है। मैं मेहनत करके अपने सपने पूरे करना चाहती हूँ। मेरा उर्दू स्कूल बहुत अच्छा था। मैं सभी को ये बताना चाहूँगी कि बच्चे मन लगाकर पढ़ाई करें, बड़ों का सम्मान करें और हमेशा अच्छे काम करें। कॉलेज का पहला दिन मेरे लिए यादगार था। नए दोस्त और शिक्षक मिले, मुझे बहुत अच्छा लगा। मुझे पढ़ना बहुत पसंद है। मेरा सपना एक सफल इंसान बनना है। अंत में मैं अपने सभी साथियों से बस इतना कहना चाहूँगी कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। हर नई शुरुआत अपने साथ नई उम्मीदें लेकर आता है कि हर नई शुरुआत अपने साथ नई उम्मीदें लेकर आता है और हर नया सफर हमें
प्यारे साथियों, आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम आफरीन मुजफ्फर गोटेकर है। मैं पहले हाजी ताहिर जलगांवकर उर्दू हाई स्कूल तला में पढ़ती थी। वहाँ से मैंने पढ़ाई के साथ साथ अनुशासन, आत्मविश्वास और अच्छे संस्कार भी सीखे। और फिर उसके बाद मैंने कक्षा 11वीं में इस कॉलेज में प्रवेश किया। पहले दिन मुझे थोड़ी घबराहट सी हुई, लेकिन यहाँ के कस्बे सर और कस्बे सर और सभी शिक्षकों को स्नेह देखकर अब बहुत अच्छा लग रहा है। अंत में मैं सभी साथियों से बस इतना कहना चाहूँगी कि मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता आपकी पहचान बन जाए। धन्यवाद। प्रथमतः मी तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या महाविद्यालयामध्ये प्रथमतः स्वागत करते। तुम्ही सर्वजण 10वी परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेला आहात आणि शालेय जीवनाच्या उंबरठ्यावरील कॉलेज जीवनामध्ये पदार्पण करत आहात। एका सुंदर अशा जगामध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे। इयत्ता 10वी आणि 12वीची ही 2 महत्त्वाची वर्ष आहेत। असं म्हटलं जातं की शालेय जीवन हे तुम्हाला जगायला शिकवतं, पण कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला जग कसं आहे हे अनुभवायला शिकवतं। म्हणूनच ही 2 वर्ष तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत। आत्तापर्यंत तुम्ही एकदम सुरक्षित आणि चौकटीच्या वातावरणात जगलेला आहात आणि आत्ता तुम्ही एकदम तुमची क्षितिज ही विस्तारलेली आहे। या 2 वर्षामध्ये मग तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा नाही, तर यामध्ये तुमच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळणार आहे आणि तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे त्याची मेघ रोवली जाणार आहे। व यासाठी आमचे शिक्षक असतील, तुम्हाला यामध्ये आता नवनवीन मित्र मिळतील, नवीन शिक्षक मिळतील, शिक्षणाच्या नवीन पद्धती कळतील। या सर्व वातावरणामध्ये तुम्ही जे ध्येय घेऊन इथे आलेला आहात त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा। मला जे बनायचंय त्याच्यापासून लांब जाऊ नका। आमच्या इथले सर्व शिक्षक फक्त तुम्हाला पुस्तकी ज्ञान देणार नाही, तर तुमच्यामध्ये असणारे कलागुण, तुमच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुण असतील त्यांचा विकास करून त्या तुमच्या पाठीशी उभा राहणार आहेत। आमच्या इथले सर्व संस्थाचालक ते सुद्धा खंबीरपणे तुमच्या काही अडचणी असतील तर त्याचं सुद्धा उभे राहणार आहेत। तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, नेहमी प्रश्न विचारायला घाबरत जाऊ नका। तुमच्या काही शंका असतील तर त्या नेहमी विचारत चला। आमच्या इथले सर्व शिक्षक त्या शंकेचं नक्कीच निरसन करतील। त्या शंका मनात दाबून ठेवत जाऊ नका। तुम्हाला अभ्यासाबरोबरच कला असतील, क्रीडा असेल, सांस्कृतिक काही कार्यक्रम असेल, याच्यामध्ये स्वतःला आजमावून पहा, स्वतःला सिद्ध करायला शिका। वेळ ही आपल्यासाठी थांबणारी नाहीये, वेळेचं नेहमी नियोजन करा। हे सर्व करत असताना तुमच्याकडून पण काही चुका होती, पण त्या चुकांकडे सुधारा, त्यांच्याकडे आपल्याला याच्यातून काहीतरी गोष्टींचा बोध घेता येईल। याच्यातून जे पुढे जातो तोच खरा विद्यार्थी असतो। आणि शेवटी मला जाताना एवढं सांगावंसं वाटतं की शाळा हे आपलं दुसरं घर आहे। इथे तुम्ही खूप अभ्यास करा आणि स्वतःला सिद्ध करा, स्वतःची ओळख निर्माण करा। इयत्ता 11वीच्या वर्षासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा। एवढे 2 शब्द बोलून धन्यवाद। आमच्या कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुम्ही सर्वांना ॲडमिशन घेतलं। सर्वांचं संस्था आणि शिक्षक प्रतिनिधी या नात्याने तुमचं स्वागत करतो। आणि येणारा वर्तमान काळ आणि येणारा भविष्यकाळ आपल्या हातामध्ये आहे। तो कसा बनवायचा हे आपण ठरविलं पाहिजे। की सध्याचा जर विचार जर केला तर सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं की आपलं वाचन फार महत्त्वाचं आहे। जेवढं वाचन चांगलं असेल तेवढं तुमचं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये, येणाऱ्या वर्तमान काळामध्ये तुम्ही सहजपणे कोणतीही जबाबदारी असो ती सहजपणे तुम्ही पार पाडू शकता। आणि त्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्या आजूबाजूला जे अत्यंत महत्त्वाच्या पदावर व्यक्ती पोहोचलेले आहेत त्यांचं वाचन इतकं प्रचंड होतं आणि त्या वाचनाच्या द्वारे जे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं त्या ज्ञानाचा त्यांना समाजाच्या उत्कर्षासाठी, वैयक्तिक कौटुंबिक उत्कर्षासाठी त्याचा निश्चितपणे त्याचा वापर केलेला आहे। आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये
वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं, वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे ते निश्चितपणे याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा उद्देश की आपल्या इथं सुसज्ज ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये 30 लाख रुपयाची पुस्तकं आहे. यदा कदाचित तुमचं फार मोठं महत्त्वाकांक्षा फार मोठं स्वप्न बनायचं असेल तर हे ग्रंथालयामध्ये जेवढं UPSC MPSC किंवा बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्या इतपत सर्व प्रकारची पुस्तकं आहेत आणि त्याचा तुम्ही 100% तुम्ही फायदा घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. चांगला आनंदाचा दिवस आहे आणि हा दिवस बघितल्यानंतर मला सुद्धा माझा पहिला 11वीचा दिवस आज आठवला की मी सुद्धा 11वी सायन्सला असताना काय पद्धतीत होतो ते मग आज मला बघितलं यांच्या चेहऱ्याकडे बघून. तर ह्या मुलांनी आज आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सर्वात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आज मला जाणवली. जशी संख्येची गोष्ट जाणवली तशीच आपले सचिव, अध्यक्ष, चेअरमन, खजिनदार आणि माध्यमिक विभागाचे चेअरमन कदबजे माझे मित्र ह्यांनी या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातली सुद्धा आज माणसं इथे आमंत्रित केलेली आहेत. त्यामुळे ह्यांचा सुद्धा मार्गदर्शन तुम्हा विद्यार्थ्यांना नक्की फायदेशीर ठरेल हे आज या सभेचं मुद्दाम मला वैशिष्ट्य वाटले. या नायब तहसीलदार साहेब पाटील साहेब आले, दाडे मॅडम आले, त्यांना सुद्धा मी नेहमी बघतो स्कूटरवरनं भारी घाई असते त्यांची. आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं मला आढळलं की विद्यार्थ्यांनी आज इंग्लिशमध्ये भाषणं केली. भले ते पाठांतर करोत, बघून बोलत, पण माझ्यामध्ये ह्या 2 विद्यार्थिनी कुठच्या हायस्कूलमधनं आलात तुम्ही? उर्दू हायस्कूल, मुरुडच्या इथलं काय तळा. तर हिनी अतिशय फ्लुएंट इंग्लिशमध्ये तसं थोडं न बघता पण भाषण केलं. हा एक आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की इंग्रजीमध्ये न भीता आणि न घाबरता त्यांनी भाषण केलं. मी नेहमी मुलांना सांगतो की इंग्लिशमध्ये बोला. मला सुद्धा बोलण्याची तशी भीतीच वाटते पण तरी मी बोलतो. कारण का इंग्लिश मिडियमची मुलं ही न भीताना चुकीचं इंग्लिश 100% बोलतात. कॉमेंट्रीवाल्यांसारखं क्रिकेटची कॉमेंट्री कुणी ऐकली, पण मराठी माध्यमाचा मुलगा इंग्लिश हा विषय अतिशय घाबरत पण ग्रॅमॅटिकली बरोबर बोलतो. हा त्यातला मोठा फरक आहे. तर ठीक आहे, आजच्या या सभेसाठी किंवा या आजच्या वेलकम प्रोग्रामसाठी जमलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश शेठ देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय दिलीप शेठ मुळे पत्रकार, त्याचबरोबर खजिनदार माननीय श्री चंद्रकांतजी रोडे, माध्यमिक शाळेचे चेअरमन श्रीरामजी कजबजे, या संस्थेचे सचिव महेंद्र कजबजे, तसेच उपस्थित या सभेसाठी प्रमुख पाहुणे या तळा तहसीलचे नायब तहसीलदार श्री पाटील साहेब, त्याचबरोबर महागावचे सरपंच तांडेल साहेब, वाशी महागावचे सरपंच वाशी हवेली, आणि तलाठी मॅडम, त्याचबरोबर तावडे मॅडम आणि जमलेले सर्व विद्यार्थिनी. तांडेल साहेबांचं वैशिष्ट्य मी फेसबुकवरती बघितलं एकदा. कदबजे साहेब होते, त्यांच्या हायस्कूलचा मी तो फेसबुकला व्हिडिओ बघितला. अतिशय सुंदर असं काम त्यांनी त्यांच्या गावामध्ये केलं आहे. मोहन वर्तक त्यावेळेला त्या कार्यक्रमाला होते. त्यांनी गावामध्ये काही नियम आखून दिलेले आहेत. त्या पद्धतीत तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्थेचं एक हित असं आहे की एज्युकेशन इज द बेस्ट गिफ्ट फॉर द स्टुडंट. एकमेकांना आपण काहीतरी भेटवस्तू देतो, पण सर्वात महत्त्वाची भेट असेल ती म्हणजे एज्युकेशन. एज्युकेशन इज द बेस्ट गिफ्ट फॉर यू. आता वेगवेगळ्या फॅकल्टीने मला 5 मिनिटं दिलेत तरी सुद्धा मी 2 शब्द मुद्दाम सांगणार आहे की ह्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून मला अतिशय आनंद वाटला. वेगवेगळ्या फॅकल्टीमधले आहेत, वेगवेगळी ध्येय घेऊन आलेली आहेत. गेल्या 2-3 वर्षात एवढा मला एक फरक जाणवतो, सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा मी काम करतो, की मुलं माझ्याकडे पोलीस भरतीची पुस्तकं मागतायत, MPSCची पुस्तकं मागतायत, UPSCची पुस्तकं मागतायत, नर्सिंगचं ट्रेनिंग म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी. हा बदल मला गेल्या 2 वर्षापासून जाणवतोय आणि ही मुलांमध्ये झालेली जागरूकता ही अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद आहे. तर आता तुम्ही 10वी सोडून वेगवेगळ्या शाळेतनं वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहात. काही ठिकाणी असं झालेलं असेल एक गमतीचा भाग म्हणून, एखादी मित्राची मैत्रीण एखादी दुसऱ्या कॉलेजला गेली असेल, एखाद्याचा मित्र तिसऱ्या कॉलेजमध्ये गेली असेल. तर आता वेगवेगळे मित्र आणि मैत्रिणी आपल्याला इथे भेटणार आहेत. एकमेकांशी चांगला संवाद करून, चांगला अभ्यास करून या संस्थेचं नाव
अतिशय उज्ज्वल कराल अशी मी तुमच्या सगळ्या मुलांकडनं अपेक्षा करतो. बसलेले सर्व संस्थेचे संचालक आणि शिक्षक वर्ग आपल्यासाठी 24 तास अहोरात्र मेहनत घेणार आहेत असा विश्वास देतो आणि माझं थोडंसं 2 मिनिटं दिलेली असताना वाढलेलं भाषण मी बंद करतो किंवा समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पण एकच गोष्ट सांगतो की या प्रांगणामध्ये तुम्ही कॉलेजचं जीवन आहे म्हणून जर स्वच्छंदी जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून असं ठरवलं की आम्हाला काहीतरी जीवनामध्ये करायचं आहे तर 10वीपर्यंतचे दिवस खेळत हसत खेळत गेले हे समजू शकतो. परंतु उद्यापासूनचा 11वीचा सायन्सचा विद्यार्थी असेल, कॉमर्सचा विद्यार्थी असेल, आर्ट्सचा विद्यार्थी असेल, जर तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी बनायचं असेल, जे आम्ही आज समोर इथं नायब तहसीलदारांना कशासाठी बोलवल्यात की तुम्ही त्यांच्याकडे पाहावं. आपल्या सर्कल ज्या मॅडम आहेत त्या MPSC झालेल्या आहेत. विचार करा आता MPSC झाल्यानंतर सुद्धा किती कॉम्पिटिशन आहे की MPSC झालेल्या माणसाला पहिलं तलाठी पदावर काम करायला लागते, त्याच्यानंतर सर्कल होत आहेत आणि मग त्याच्यानंतर नायब तहसीलदार किंबहुना त्यांच्या सुद्धा लगेच संधी मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जर असा विचार केलात की काय बघू होईल सगळं जर अलबेल आहे तर असा कृपा करून नका विचार करू. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे. स्पर्धा आहे. एक मार्क जर आयुष्यामध्ये कमी पडला तर तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तुमच्यापेक्षा जास्त असणाऱ्या माणसाला पहिली संधी मिळेल आणि कदाचित ती त्याच्यासाठी शेवटची संधी असली तर तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. तर माझी सर्वांना विनंती आहे की बाबांनो पहिल्या दिवशी आपल्याकडे शिक्षक तुम्हाला जे शिकवणार आहेत ते उत्तम दर्जाचे चांगले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांना वेळोवेळी तुमच्या अडचणी सांगितल्या तर तुम्ही ह्या संस्थेचे चांगले विद्यार्थी म्हणून बाहेर पडाल आणि भविष्यामध्ये मग इंजिनियर्स काही होतील, काही अकाउंटन्सीच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात जातील, कोण CA सुद्धा होऊ शकतो, कोण MPSCला जाईल, MPSC पास आउट होऊ शकतो. आणि तळ्यामधनं MPSC आपल्या कॉलेजमधनं पास झालेत ना असं कृपया करून तुम्ही समजू नका. तळ्यातून किमान 2-4-5 जण MPSC पास झालेले आहेत. त्याच्यामध्ये कल्याणकर नावाचा जो विद्यार्थी आहे तो आहे. त्याच्यानंतर म्हणजे 4-5 जणांची नावं घेता येतील की जी मला आता लक्षात नाहीत. त्यामुळे धुमाळांचा जो मुलगा आहे तो सुद्धा MPSC होऊन आज चांगल्या पद्धतीच्या चांगल्या हुद्द्यावर काम करतोय. 3 पोलीस झाले. 3 पोलीस आता भरती झाले. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी आहात कदाचित मुंबईला एखाद्या ठिकाणी चांगली व्यवस्था नसेल अशा ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेतलेले आहेत. फक्त तुम्ही शिक्षकांवर विश्वास ठेवून रोजचा अभ्यास रोज करून रोजची जी काही जबाबदारी ती पूर्ण करून मग थोडाफार खेळ ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट केल्या तर निश्चितच तुम्ही एक चांगले विद्यार्थी घडाल. मी सुरुवातीला सांगतो की विद्यार्थ्यांची संख्या आम्हाला कमी नाही. विद्यार्थ्यांची आम्हालाच फक्त गरज आहे असं काही तुम्ही मानू नका. जो कोण विद्यार्थी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करेल त्याला सुद्धा तितकेच त्याच्यावर त्याच पद्धतीने लक्ष दिलं जाईल ह्याची सुद्धा नोंद घ्या. तर तुम्हाला असं वाटेल आता आम्हाला कोण विचारणार, आम्ही आता कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तसं बिलकुल काही होणार नाही. त्याची नोंद नेहमीची नेहमी घेतली जाईल आणि वेळ पडली तर एखादा विद्यार्थी कमी झाला तरी संस्थेला त्याचा काय तोटा होणार नाही, तुमच्या आयुष्याला तोटा होईल. कारण एक नासका कांदा जर दुसऱ्याला नासवत असेल तर ते मात्र आम्ही इथं सहन करणार नाही. याची नोंद सुद्धा सर्वांनी घ्यावी. तर चुकून कोणतरी म्हणेल मी तळ्यातला आहे, बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची गलपटी धरीन, हे असलं काही चालणार या संस्थेमध्ये नाही. ह्याची सुद्धा पहिल्याच दिवशी आपण नोंद घ्यावी. मी आज कौतुक करेन की आमच्या अगोदर ज्या मुलींनी इथं स्पीच केलं आणि विशेष करून म्हणजे मला तिचं नाव माहित नाही, जी इंग्रजीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर बोलली की एवढे चांगले बोलणारे विद्यार्थी इथं ऍडमिशन घेतल्यानंतर आम्ही भाषण करून तुम्हाला काय सांगायचं. एवढे चांगले विद्यार्थी आपले आहेत. याचा अर्थ कोणी घाबरूनही जाऊ नका की बाबा ही मुलगी इंग्रजीमध्ये एवढे पटापट फास्ट बोलली आता आपलं कसं होईल. काय नाही, 1-2 महिन्यामध्ये तुम्ही तिच्या बोलण्यापर्यंत पोहोचू शकता. फक्त रोज उठूनची मेहनत जर तुम्ही व्यवस्थित केलीत तर सगळेजण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. पुन्हा एकदा आपण सर्वांनी इथे ऍडमिशन घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत. कदाचित मी थोडंसं बोललो असेल. आज आम्ही इथे इन्स्पेक्टर दराडे साहेब आहेत, यांना सुद्धा स्वागताला बोलवलं होतं. तेही MPSCचे पास आउट आहेत की तुमच्या समोर एक आणखीन कोणतरी चांगला माणूस ठेवावा. याचा अर्थ पोलिसांना बोलवण्यामागचा आमचा हेतू हा सुद्धा आहे की इथून बाहेर पडलेला विद्यार्थी आमचा ST स्टँड पर्यंत शिस्तीतच गेला पाहिजे. त्याची तिथं मर्यादित बेशिस्तपणाचा दिसला तर त्याची सुद्धा नोंद
त्यांच्या माध्यमातून घेतली जाईल ह्याची पहिल्या दिवसापासून नोंद घ्या. तुम्हाला कदाचित माझे शब्द आज थोडे जड वाटत असतील, परंतु त्याला काही इलाज नाही. स्पर्धा इतकी मोठी आहे, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सगळ्यांना आम्हाला पुढं पाठवण्याची इच्छा आहे. आणि कोण उगाचच मागे राहण्याची गडबड करेल तर त्याला वेळीच डोस दिला जाईल, ह्याची पण नोंद घ्यावी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या कार्यक्रमाचं आदरणीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि आज ज्यांचा आपल्या जन्मोत्सव स्वागत समारंभ आहे ते सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपला शाळेचा पहिला दिवस आहे आणि आज सर्वच आपण आनंदी आहात. आपला आता पुढचा टप्पा आता आजपासून चालू झालेला आहे. कृपा करून आपण सर्वांनीच चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन आपलं जे यश आहे, पुढची स्टेप आहे ती आपण सर्वांनीच चांगल्या प्रकारे यश संपादन करून आपण आपलं जे पुढचं कॅरियर आपण सिद्ध करावं. तसेच आपले जे शिक्षक आहेत, चांगल्या प्रकारे शिक्षक आहेत, आपण त्यांचा आदर्श ठेवून त्यांचा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घ्यावं आणि सर्वांनी शिस्तीने आपल्या कॉलेजचं नाव लौकिक करावं, आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक करावं. एवढं बोलून आपल्याला आजच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार. आज जो 11वीचा प्रवेश आपण जो साजरा करत आहोत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे चेअरमन माननीय देशमुख साहेब, तसेच उपाध्यक्ष मुले साहेब, तसेच सचिव आमचे मार्गदर्शक महेंद्र काका, तसेच माध्यमिकचे चेअरमन गजबजे साहेब, तसेच प्राथमिकचे चेअरमन बैकर साहेब, सप्रेसर व तहसीलचे नायब तहसीलदार पाटील साहेब, तसेच जाडे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका, तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र हो. आज खरोखर हा उत्सव आनंदाचा आहे. जसेच मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की आपण MPSC, UPSC किंवा अनेक क्रीडा असेल, कला असेल या अवगत गुणांमध्ये सक्रिय राहिलो पाहिजे. तर माझी सुद्धा अपेक्षा आहे की आपण आपल्या या संस्थेचं, कॉलेजचं नाव देशाच्या पटरावर कसं न्याल, तर 100% वकील, डॉक्टर, इंजिनियर किंवा गव्हर्नमेंट जॉब यांसारख्या जॉबचे आताच सरांनी सांगितलं की आपले 30 लाखाचे पुस्तके आहेत, तर ते सुद्धा आपण 100% मार्गदर्शन कराल. मी माझं जे ज्युनियर कॉलेज आहे ते मसलामध्ये झालं आणि त्या कॉलेजचे सुद्धा प्राचार्य हे नेहमी माझ्याकडे यायचे विद्यार्थ्यांसाठी. सांगायचं तात्पर्य म्हणजे महेंद्र काका एक वेळेस आले आणि 2 वेळेस त्यांनी असा छापा टाकला की सर्व विद्यार्थी ते इकडे घेऊन आले. आणि खरोखर त्यांचा मला इथं उल्लेख असा करावा वाटतोय की आपण CCTV कक्षेत आहात असं लिहिलं गेलं असतं कुठेही, पण ते खरोखर या संस्थेचे CCTV आहे. कारण जर विद्यार्थी कुठे गेले तरी त्यांचं 100% लक्ष असतो. आणि आताच रोडे साहेबांनी जसं सांगितलं की तुम्हाला सक्त ताकीदच दिलेली आहे की आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं, कारण आपण कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आहोत, तर शेतीतून कष्ट करून आपल्याला शिकवत आहेत, त्यांचं सुद्धा कष्टाचे फल वावगं न ठरता आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या गावाचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या संस्थेचं आपण नाव लौकिक कराल हे तुमच्याजवळून आज अभिवचन घेत आहे. तसेच सर, काल मॅरेथॉन ही स्पर्धा झाली
आणि आमच्याकडे बंदरकाटा हायस्कूल आहे, त्या मुख्याध्यापकांना मी 10 वेळा फोन केला, स्वतः निमंत्रण पत्रिका सुद्धा घेऊन गेलो. त्यांनी मला एक म्हणजे रिप्लाय दिला नाही. आणि मग मी माझ्या गावातील काल 42 विद्यार्थी घेऊन 8वी ते 10वीचे मी स्वतः 42 विद्यार्थी घेऊन बोरगड हवेली हायस्कूल जवळ जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आणि त्याच्यामध्ये 8वी ते 10वी या वयोगटातली मुले आणि मुली त्यामध्ये आमच्या वाशियावलीचे दोन्ही विद्यार्थी प्रथम आले. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय? सांगायचं तात्पर्य म्हणजे की शिक्षक लोक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपण हे ते ऐकलं पाहिजे. आणि माझी सर्व शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की तुमच्यामुळे हे विद्यार्थी घडतात आणि तुम्ही घडवाल अशी तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवतो. आणि माझे 2 शब्दाचे मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यावेळेस तुम्ही 10वीची परीक्षा दिलीत, ती परीक्षा ज्यावेळेस दिलीत त्यावेळेस डोळ्यासमोर एक ध्येय तुम्ही उभं केलेलं असाल आणि त्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून 11वीचा प्रवेश असेल आणि 12वीचा प्रवेश असेल. 12वी ही तुमच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे की ज्या परीक्षेमुळे आपल्या जीवनाला अतिशय चांगल्या प्रकारची कलाटणी मिळू शकते, भविष्य आपलं चांगलं घडू शकतं अशी असणारी ही 12वीची परीक्षा. आणि त्याचा पाया हा 11वीची वर्ग आहे. तेव्हा तुम्ही या माझ्या विद्यार्थिनींनी जे काय मनोगत व्यक्त केलं ते चांगल्या प्रकारे ऐकलं असालच. तुमचं जीवन कसं घडवायचं हेही तुम्ही ठरवलं असालच. परंतु तुम्हाला मी जास्त काही गोष्टी न सांगता आपण आदर्श कुणाचा घ्यावा आणि आपल्या जीवनाची वाटचाल आपण कशा पद्धतीनं करावी या संदर्भातच मी तुमच्याजवळ आज संवाद साधणार आहे. मगाशी माझ्या ताईने डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दलची तिच्या मनोगतामध्ये माहिती सांगितली. डॉक्टर अब्दुल कलाम हे एका नावाडीचे पुत्र. नावाडी, त्यांचे वडील काम काय करायचे? नावाडी असायचे, घोडी चालवायचे. त्यांचे ते पुत्र ते इयत्ता 6वी मध्ये शिकत होते आणि त्यांचे मोठे बंधू हे वर्तमानपत्र विकायचे काम करायचे. एक दिवस त्यांचं मार्केटमध्ये काहीतरी काम निघालं, ते बाजारामध्ये गेले आणि वर्तमानपत्र वाटायची जबाबदारी अब्दुल कलाम यांच्यावरती आली. अब्दुल कलाम यांनी संपूर्ण वर्तमानपत्र वाटल्यानंतर काही वर्तमानपत्र शिल्लक राहिली. ती वर्तमानपत्र चाळत असताना त्यांना दुसऱ्या महायुद्धातील वापरलेल्या एका विमानाचा लेख वाचायला मिळाला आणि त्या लेखाच्या आधारे त्यांनी ठरवलं की मला जीवनामध्ये काय करायचंय. आणि त्याच व्यक्तीनं अतिशय चांगल्या प्रकारे परिश्रम घेऊन विज्ञान क्षेत्रामध्ये आपली प्रगती केलीच. ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणून बोलतो, बरोबर ना ताई? मला माहिती नाही, तू जास्त अभ्यास केला तर तू पोलीस, पण तुझा संदर्भ पकडून मी इथं आता बोलतो. अशा प्रकारचे डॉक्टर अब्दुल कलाम हे एका नावाड्याचे असणारे सुपुत्र, परंतु देशाचे राष्ट्रपती झाले, वैज्ञानिक झाले. एक त्यांच्याकडे जिद्द होती, ध्येय होतं, एक उद्दिष्ट होतं आणि त्यांनी प्रेरित होऊन त्यांनी तो अभ्यास केला. तुम्हाला दुसरं उदाहरण मी या ठिकाणी मुद्दाम देणार आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकर किती जणांना माहिती आहेत? महाराष्ट्रातले जे काही विद्वान लोक म्हणून आपण गणले जातात त्या विद्वान लोकांमध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकरांचं नाव घेतलं होतं की ज्यांच्याकडे 20 पदव्या होत्या. किती पदव्या होत्या माळीताई? 20 पदव्या होत्या. ते MBBS होते, ते MD होते, ते LLB होते, ते MLL होते. त्यांनी इतर विषयातल्या 10 परीक्षांमध्ये MA केलं. मग इंग्रजी असेल, नागरिकशास्त्र असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, अशा 10 विषयामध्ये त्यांनी MA केलं. ते IPS होते, म्हणजे ते डॉक्टर होते, ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करायचे, ते कीर्तनकार होते, ते पत्रकार होते. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी 20 पदव्या मिळवल्या. एवढ्यावर थांबले नाही तर ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय सगळ्यात तरुण मंत्री म्हणून ज्यांचं नाव घेतलं जायचं, ज्यांच्याकडे 10 खात्याचा कारभार होता, अतिशय लहान वयामध्ये ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आले. ते खासदार देखील होते. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व
फार लहान वयामध्ये त्यांनी हे सगळं काय कमवलं. एक डोळ्यासमोर ध्येय ठेवलं, एक उद्दिष्ट ठेवलं आणि त्या दृष्टीने त्यांनी काम केलं. तुम्हाला शिवाजी महाराज किती जणांना माहिती आहेत? बऱ्याच जणांना माहिती आहे. छान, बरं वाटलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज ते पण बऱ्याच जणांना माहिती आहे. शिवाजी महाराजांचं वय 16 वर्ष होतं. किती वय? 16 वर्ष होतं. त्या 16व्या वर्षी त्यांनी, म्हणजे आज तुमच्या वयाच्या आसपास वय असेल त्यांचं, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचे राजे म्हणून त्यांना बोललं जातं. त्यांनी एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, मला महाराष्ट्र घडवायचं आहे, मला महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे, मला या स्वराज्यासाठी काम करायचं आहे. आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 16व्या वर्षी रायगड किल्ल्यावरती रोडेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. असे छत्रपती शिवाजी महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्या ज्ञानेश्वरीच्या आधारे संपूर्ण जगाला प्रबोधन केलं गेलं, अशी ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली. ही दोन माणसं जर आपण पाहिली, या दोन माणसांचा जर आपण अभ्यास केला तर ते परीस आहेत. परिसाचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का? परिसाचा गुणधर्म, परीस ज्याला स्पर्श करतो त्याचं सोनं होतं. लोखंडाचा जर स्पर्श त्या परिसाला झाला तर त्याचं सोनं होतं. मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेन की ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही इथे स्थापन केले तर जीवनामध्ये तुम्ही मागं पडणार नाही. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या माणसाने 16व्या वर्षी इतिहास घडवला, ज्या माणसाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, यांचा आदर्श जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्ही निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकाल. कारण आपला प्रवास करत असताना आपल्या डोळ्यासमोर कुणाचा तरी आदर्श ठेवावा लागतो. धीरूभाई अंबानी किती जणांना माहिती आहे? तुम्ही आज जगाचा जर विचार केला, जी आर्थिक व्यवस्था जगाची चालते ते अंबानींच्या माध्यमातून चालली. आणि या धीरूभाई अंबानींनी पेट्रोल पंपावरती काम केलं 300 रुपयावरती, पण एक ध्येय डोळ्यावर समोर ठेवलं की मला काहीतरी बनायचंय. आणि त्याच्या आधारे त्यांनी त्यांचे मुकेश अंबानी असतील, अनिल अंबानी असतील, ह्या पुत्रांना मार्गदर्शन केलं आणि या जगाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये ते जाऊन बसले. अशा प्रकारचे सर्व मोठी व्यक्तिमत्व आहे. सी.डी. देशमुखांचं नाव किती जणांना माहिती आहे? सी.डी. देशमुखांचा सुद्धा जन्म तळ्याच्या परिसरात झालेला आहे. जन्म नात्याला असेल. त्यांचं मूळ गाव तळा आहे आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण तळ्याच्या दगडी शाळेमध्ये जिल्हा परिषद. म्हणजे ग्रामीण भागातली मुलं देखील मोठी होतात. सी.डी. देशमुख एक जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ञ होते, भारताचे अर्थमंत्री होते. फार मोठी व्यक्तिमत्व. आणि अशा जर व्यक्तिमत्वांचा जर आपण डोळ्यासमोर आदर्श ठेवला तर आपलं जीवन घडायला वेळ लागणार नाही. आणि त्यांचं घर कुठे आहे जर पाहायचं असेल तर राजू सप्रेंच्या घराच्या समोर, शाळेच्या वरती. अशी ही व्यक्तिमत्व. आपण आदर्श कुणाचा घ्यायचा आणि आपण आपल्याला कसं घडवायचंय. तुम्हाला कालचंच उदाहरण सांगेन. काल 18 आणि 19 या 2 तारखेला आमच्या तळ्याची सुकन्या असेल, मी तिला सुपुत्री म्हणेन, चार्वी कोलवणकर, 8 वर्ष तिने शांघायला 4 सुवर्ण पदकं मिळवली जिम्नॅस्टिकमध्ये. कालची 18 आणि 19 या 2 तारखेला स्पर्धा आल्या. शांघाय कुठं आलं? शांघाय कुठं आलं? चीनची राजधानी. त्या ठिकाणी 8 देशातल्या मुलांनी जवळपास 700 सव्वा 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तिचं वय वर्ष 8 आणि जिम्नॅस्टिकमध्ये 4 सुवर्ण पदकं मिळवली. तिने तळ्याचं तर नाव रोशन केलं, परंतु भारताचं देखील नाव रोशन केलं. आदर्श आपण कुणाचा घ्यायचा? आपल्या डोळ्यासमोर ध्येय काय पाहिजे, आपल्याला नक्की काय करायचंय, हे जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर मला असं वाटतं तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. एक जिद्द डोळ्यासमोर तर पाहिजे, एक परिश्रम तुम्हाला करण्याची ताकद पाहिजे. जिद्द आणि परिश्रम हे यशाच्या खऱ्या अर्थानं गुरु किल्ले आहेत. हे जर तुम्हाला साध्य झालं तर तुम्हाला भावी जो प्रवास आहे तुमचा शिक्षणाचा तो निश्चितपणे सोपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आत्ताचा तुमचा 11वीमध्ये प्रवेश आहे. आत्ताशी तुमची शिक्षणाला सुरुवात होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 12वीमध्ये जाणार आहात आणि 12वीमध्ये तुम्हाला आणखीन काही परीक्षा द्याव्या लागणार आहेत. ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल त्यांना एक परीक्षा द्यावी लागेल, ज्यांना मेडिकलकडे जावी लागेल त्यांना एक परीक्षा द्यावी लागेल. अशा 12वी झाल्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तेव्हा आजच तुम्ही ठरवा, पहिला दिवस आहे तुमचा, की मला
11वी मध्ये काय करायचंय, 12वी मध्ये काय करायचंय, माझ्या जीवनाला मी कलाटणी कुठून देणार आहे. केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता आपलं जर व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आपल्याला सर्वांग सुंदर असा अभ्यास करावा लागतो. मग क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, वेगवेगळे विभाग. आता सरांनी सांगितलं तांडेलनी की माझ्या गावातल्या 42 मुलांना काल मी बोरगरला घेऊन गेलो आणि त्यांनी त्या मॅरेथॉनमध्ये बक्षिसं मिळवली. आपल्या संस्थेतल्या त्या 3 मुलांना मिळाली. पहिला नंबर 1 आहे, द्वितीय नंबर 1 आहे, तृतीय नंबर आहे. 5,000 रुपये मिळवले, 3,000 रुपये मिळवले, 2,000 रुपये पण मिळवले. तिन्ही बक्षिसं मिळाली. सहभाग घ्यायचा. प्रत्येक ह्याच्यात आपल्याला यश येईलच अशातला भाग नाही, परंतु आज ना उद्या कधी ना कधी तर आपल्याला यश मिळू शकतं आणि त्या यशाचे शिल्पकार तुम्ही ज्यावेळेस व्हाल त्याचं श्रेय सारं या संस्थेला जाईल, तुम्हाला ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुजनांकडे जाईल, तुमच्या आई वडिलांकडे जाईल. भावी जीवन तुमचं सुखर व्हायचं असेल तर असे व्यक्तिमत्वांची पुस्तकं वाचा. मगाशी सरांनी सांगितलं की आपल्या लायब्ररीमध्ये पुष्कळ पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. मग कथासंग्रह आहेत, तुम्हाला चरित्रात्मक पुस्तकं वाचायला मिळतील, कादंबऱ्या वाचायला मिळतील, नाटकं वाचायला मिळतील. ज्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याची पुस्तकं तुम्ही तिथं घ्या, त्याचं वाचन करा आणि आपलं जीवन चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुम्हाला मी या निमित्ताने सांगेन. तुम्हाला सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. आणि जीवनाचा प्रवास करताना मागे वळून पाहायचं नसतं. जीवनाचा प्रवास करताना मागे वळून पाहायचं नसतं. 7 समुद्रापलीकडे जाऊन यशवंत आणि कीर्तिवंत व्हायचं असतं. यशवंत आणि कीर्तिवंत व्हायचं असतं. पुन्हा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या महाविद्यालयामध्ये, या संस्थेमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. हा तुमचा आजचा खऱ्या अर्थाने ज्युनियर कॉलेजचा नवीन याचा प्रथम दिन आणि स्वागतासाठी आम्ही सर्व संस्था चालक जे उपस्थित आहोत. आज तुमचं स्वागत करताना आम्हाला फार आनंद होत आहे. पण आताच या स्वागतामध्ये आपण जो काही त्याचबरोबर आलेले मगाशी येऊन गेलेले तांडेल साहेब, जगन्नाथ तांडेल सरपंच यांचं पण स्वागत. आणि त्यांचं स्वागत करताना त्यांनी आज आपल्या तुमच्याबरोबर आज इथे जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थी त्यांच्या वाशी गावचे इथे आलेले आहेत, म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन. आणि त्या आज आता स्वागत करताना तुम्हाला या प्रथम दिनाच्या दृष्टीने तुम्हाला काही मान्यवरांनी बऱ्याचशा सूचना दिल्या, वेगवेगळ्या प्रकारे हे दिलं. पण आज तुम्हाला या शालेय जीवन संपून, 10वीचं शालेय जीवन संपून आपण एका नवीन ज्ञानाच्या कडे ओढ प्रवेश करताय. हा जो प्रवेश करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायला पाहिजे. या महत्त्वाच्या गोष्टी सांगताना कसं आहे की आता तुम्हाला आयुष्यामध्ये आता गव्हर्नमेंटच्या याच्याप्रमाणे नवीन धोरण झालेलं आहे, न्यू युनिटी. आणि तुम्हाला आता हे शिकताना तुम्हाला यामध्ये विशेषतः तुम्हाला प्राधान्याने एक गोष्ट करायला लागेल की आपल्याला काय करायचंय आणि काय नुसतं डॉक्टर आणि इंजिनियर आणि ह्या उद्देश राहणार नाही. या दृष्टीने बघा. आणि व्यवसाय आता तुम्हाला या नवीन स्पर्धा युगामध्ये जाताना, वेगवेगळ्या याच्यामध्ये जाताना, स्पर्धा युगामध्ये तुम्हाला व्यवसाय निवडायला लागेल आणि व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये प्रवेश तुम्हाला तुमचे उद्देश ठरवायला लागेल. आता नवीन ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाला आपले व्यवसाय, आवड निवड याच्याप्रमाणे हे करायला पाहिजे. आता बघितलं तुम्ही आज आता या याच्यामध्ये आता भाषण करताना की या 4 मुलींनी फार अग्रेसिव्हपणे भाषण केलं. वास्तविक त्या भाषणांच्या ह्याच्यात आमची भाषणं म्हणजे काही त्या आम्ही आज मार्गदर्शनपर भाषण करायला पाहिजे. तुम्ही आज त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जर की आता त्यांना सांगायचं म्हणजे आज
तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश केलेला आहे या इथे वेगवेगळ्या क्षितिज मोकळी आहे. तुम्हाला वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा याचं मुख्यतः 23 जानेवारी आणि 24 जानेवारीला आपण आंतर महाविद्यालयीन कॉलेज स्पर्धा घेतात. या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घेऊन त्या पद्धतीत जाता येईल. वादविवाद स्पर्धा असते आपल्या इथे. अख्ख्या रायगड जिल्ह्यातले विद्यार्थी येतात, महाविद्यालयातले अख्ख्या कोकण डिव्हिजनचे विद्यार्थी येतात. त्याप्रमाणे तुम्हाला त्या स्पर्धामध्ये तयारी करून घ्या. आपल्या शिक्षकांकडनं मार्गदर्शन घेऊन, आंबेगावे सर आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन वादविवाद स्पर्धा एक असते आणि वक्तृत्व स्पर्धा, ह्या 2-3 स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये आता विद्यार्थी मागे पडतात, त्यांच्या सुद्धा त्या ह्याच्या दृष्टीने आता विशेषतः तुम्हाला उद्दिष्ट काय दिसतं बघता तुम्ही. प्रत्येक विद्यार्थी हा काय करतो की क्रिकेट हा आयुष्यातला एक महत्त्वाचा खेळ आहे अशा दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी खेळत असतो. त्या दृष्टीने आता तुम्ही बघा ते क्रिकेट खेळताना सुद्धा तुम्ही एक उद्देश ठेवा. आज वैभव सूर्यवंशी सारखा मुलगा 15व्या वर्षी आज वर्ल्ड क्लास क्रिकेट खेळत आहे, स्पर्धांमध्ये भाग घेतलेला. आज कोट्याधीश तो झालेला आहे केवळ या क्रीडांच्या ह्याच्यावर. म्हणजे तुम्हाला आज इथे स्पर्धा युगामध्ये जाताना एखादा गेम सुद्धा एखादा हे आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही चार्वी कोलवणकर आज तिचे वडील म्हणजे अभिजित कोलवणकर हा तिच्यासाठी संपूर्णतः त्याचं नोकरी धंद्यातून वेळ काढून तिच्या अपडेट करत असतो. आज ऑलिम्पिकला तिचं सिलेक्ट झालेले आहे. ती जिम्नॅस्टिकच्या प्रकारामध्ये गेल्या 5व्या वर्षापासून ती स्पर्धेत भाग घेते. महाराष्ट्र लेवलला ती रिप्रेझेंट करत होती. ऑलिम्पिकमध्ये पुण्याच्या इथे सिलेक्ट झालेली आहे. तिला 4 जिम्नॅस्टिकमध्ये 4 गोल्ड मेडल मिळाले. चायनामध्ये हे जाऊन 4 गोल्ड मेडल आणि एक ऑलराऊंडर म्हणून त्याचं 5वं मेडल सुद्धा तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्याचबरोबर इतर हे त्याच्याबरोबर जे विद्यार्थी होते सहकंपॅनियन त्यांना सुद्धा त्या स्पर्धेमध्ये कास्य ब्रांज या वेगवेगळ्या. पण हे कसं आहे तुम्ही कुठेतरी डिवोशन द्यायला पाहिजे, कुठेतरी त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे. ती सकाळी 5 वाजता उठते, तिच्याबरोबर तिचे वडील उठतात, तिचं डाएट हे सगळं मेंटेन असतं. त्या ह्याच्याप्रमाणे तिचं सगळा प्रोग्राम असतो. तिला शाळेत नेणं, तिचं औषध ट्युशन सुद्धा त्याच्या रिस्ट्रिक्टेड असतात. त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा आता इथे खेळाची सुविधा उपलब्ध करून जाणार आहे. ही संस्था त्या दृष्टीने तत्पर असते. त्या दृष्टीने तुमची जर एखादी आवड असेल, एखादी आता कालची मॅरेथॉन स्पर्धा, या मॅरेथॉन स्पर्धा झाली. याला सुरुवात कुठे झाली? गेल्या वर्षी युनिव्हर्सिटीच्या आपण मॅरेथॉन स्पर्धा 10 किलोमीटर धावण्याची स्पर्धा आपण इथे घेतली. युनिव्हर्सिटी लेवलला म्हणजे 42 कॉलेजेस इथे आले होते आणि त्याच्यामुळे ही सुरुवात झाली. आणि आज या तालुक्यातल्या आपल्या इथे या मॅरेथॉन स्पर्धा या वर्षी झाल्या. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपल्याला आपल्या कॉलेजच्या शाळेतल्या विद्यार्थिनी 3 विद्यार्थिनी पहिल्या आल्या. तांडेलनी सांगितलं त्याच्याप्रमाणे पण त्यांच्या इथले पण विद्यार्थी ते पुढे येऊन आपलेच विद्यार्थी होणार आहेत. म्हणजे ते सुद्धा या संस्थेतनं प्रगती घेतली. म्हणजे तुम्ही जर सवय केली तर तुम्हाला शक्य आहे. आणि एखादं जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याची सातत्याने प्रॅक्टिस केली पाहिजे. या दृष्टीने तुम्ही बघा आज हे खेळाचं झालं. त्याचबरोबर तुमच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आज जवळजवळ 10 ते 11 हजार पुस्तकं आपल्या इथे ग्रंथालय त्या दृष्टीने सुसज्ज असतात. विकिपीडिया इव्हन आपल्याकडे ऑनलाईन पुस्तकं सुद्धा लायब्ररीमध्ये आहेत.
आणि त्या जरी सिनियर कॉलेजचं असलं तरी तुम्हाला ज्युनियरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ह्याच्या संदर्भात इथे ग्रंथालयामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाईल, तिथे तुम्हाला उपलब्ध करून बसवलं जाईल. आता बाहेरचे विद्यार्थिनी आहेत, बाहेरनं तुम्ही येता, गावात इतर ठिकाणी येता, तुमच्या एसटीच्या टायमिंग असेल हे असेल तर आम्ही इथे कॉमन रूम ठेवलेले आहे. त्या कॉमन रूममध्ये तुम्ही तुमचं जे काही असेल म्हणजे तिथे बसण्याचं ठिकाण जे आहे बाहेर कुठेही न बसता कॉलेजच्या कॉमन रूममध्ये बसावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला लायब्ररीमध्ये सुद्धा बसायला सवलत आपण देऊ आणि त्याप्रमाणे लायब्ररीचं सुद्धा तुम्ही मेंबर व्हा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचबरोबर मुलींचं मगाशी क्रिकेट सांगितलं, मुलींच्या क्रिकेटसाठी गेल्या वर्षीची आपली टीम जी आहे ही टीम तुम्हाला जर क्रिकेटमध्ये आवड असेल, गेल्या वर्षीची आपली टीम ही अंडर-19 मध्ये जिल्ह्याला प्रेझेंट केली, राज्य सुद्धा विभागीय स्तरावर गेली होती, विभागीय स्तरावर सुद्धा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आपली टीम पहिली आली. म्हणजे इतर कॉम्पिटिशनच्या म्हणजे जिल्ह्यातल्या इतर कॉलेजच्या मानाने म्हणजे अलिबाग पनवेल सारख्या शहरामध्ये जी सुविधा असते ती सुविधा सुद्धा आपल्याला इथे दिली जाते आणि त्या ह्याच्यातून आपण स्पर्धा केली. आता अभ्यासाच्या बाबतीत जर म्हणाल तर अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला 11वी 12वी करताना या स्पर्धा युगामध्ये जाताना MPSC UPSC या ह्याच्यासाठी नीट आणि ज्या परीक्षा असतात किंवा या परीक्षेचं मार्गदर्शन तुम्हाला बाहेर जाऊन जर त्या पद्धतीत लाखभर 2 लाख रुपये भरायला लागतात, त्याच्याऐवजी आपले शिक्षक आपल्या इथले शिक्षक तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन 11वी पासून करतील, जेणेकरून तुम्हाला 12वीला नीट परीक्षा देता येतील आणि तुम्ही त्या स्पर्धा युगात याचबरोबर तुम्ही सगळ्यांचं पुनश्च स्वागत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.